आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई या ना या। काय ग अजून पडूनच कामावर नाही गेलीस? नाही आई, ते अडचण आली आहे ना, पोटात खूप दुखत होतं, म्हटलं वर्क फ्रॉम होमच घेईन, म्हणून आज घरातूनच काम करा। बरं बरं, नाही मी एवढ्यासाठीच आले होते, ते तू साडी बाहेर वाळत घातलीस ना मागच्या दाराला, तर खूप जोराचा वारा आहे, उडून जाईल म्हणून मी चिमटा लावलाय। तू चिमटा लावला नव्हता, परत बघशील आणि मग चिडशील, कोणी चिमटा लावला, कोणी साडीला हात लावला, म्हणून मी सांगायला आले होते। आई असं का बोलताय तुम्ही माझ्याशी? मी कसं बोलते असं तुला कधीपासून फरक पडायला लागला? तुला जे करायचं होतं केलंस ना, आपल्या घराचे 2 भाग केलेस, आता आनंदात राहा। कर कर, तू आराम कर। आई आई असं का वागले असतील माझ्याशी? नाही म्हणजे याआधी तर माझी किती काळजी करायच्या, मला गरम पाण्याची पिशवी आणून द्यायच्या शेकण्यासाठी, मग आता असं का वागतायत? ललिता, आपले माळी या महिन्याचा पगार घ्यायला नाही आले, पुढे बाहेर गावी गेले का? हो, धोब्याला सांगितलंय तो बिल घेऊन येईल। भाजी चांगली झाली, थोडी भाजी वाढा। भाजी सांगितली, डाळ नाही। सॉरी। काय झालं? काय झालं? तुमच्या मनात काहीतरी चाललंय ना? हो नाही, काय नाही। बोला 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 बोला। एवढी वर्ष झाली आपल्या लग्नाला, एवढं मी तुम्हाला तर नक्की सोडू। बोला। विश्वाचं कानेटकरांशी बोलणं झालं। विश्वाने त्यांना कन्व्हिन्स केले की आम्ही फॅमिली ट्री नाही देऊ शकत। बरं तेही तयार आहेत, पण त्यांची एक अट आहे। आता विषय निघालाच आहे तर बोलून टाका, त्या काकाला जाऊन भांडण लपवण्यात काहीच अर्थ नाही। बोला। ते म्हणाले रजिस्ट्रेशनच्या वेळी फॅमिली ट्री नसली तरी चालेल, पण विश्वाच्या आत्याने यायला हवं। हे बघा, हे ऐकून तुम्ही चिडाल हे ठाऊक होतं मला, अहो पण ही आपल्या विश्वासाठी चांगली संधी आहे, असं नाही का वाटत तुम्हाला? पुन्हा पुन्हा तेच तेच विषय काढून तेच तेच बोलून आम्हाला नको असलेल्या माणसाचा उल्लेख तुम्ही आमच्या समोर का करताय? आपल्या मुलासाठी दारूच्या आहारी गेला होता विश्वा, माहिती आहे ना? किती काळ गेला त्याला यातून बाहेर काढायला, किती दिवस तो तसा कोशात गेला होता, आठवतंय ना तुम्हाला? आता काहीतरी तो करू पाहतोय, मग आपण नको का त्याला सावरायला? सांगा बरं। हे बघा, वाटत असल्यास रजिस्ट्रेशनच्या दिवशी तुम्ही त्यांच्याशी काही बोलू नका, त्याही तुमच्याशी काही बोलणार नाही, चालेल? ठीक, येतो। पण आमची एक अट आहे, आम्हाला त्यांचा चेहराही बघायचा नाही, त्या आमच्या नजरेसमोर येता कामा नये। चालेल, ठीक आहे, चालेल। मी तसं लक्ष्मीताई तुम्हाला किती वेळा सांगितलं ते नाव या घरात वर्ज आहे म्हणून? एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात का राहत नाही? का तुम्ही सगळं जाणून बुजून करताय? हो नाही, असं तुम्हाला पुन्हा एकदा सांगताय, त्या आमच्या नजरेसमोर येता कामा नये। मी तुम्हाला शब्द देते, नाही येणार त्या तुमच्या समोर। मी घेईन सगळं सांभाळून। भात वाढ। नाही नको, अहो थोडासा नाही नको। ज्यांच्यामुळे आमच्या वडिलांची ही अवस्था झाली, त्यांचा उल्लेख निघाल्यावर आमच्या घशाखाली घास तरी उतरेल का?
असं जेवण अर्धवट. देवा, देवा मला माफ कर. मी पुन्हा पुन्हा तोच विषय काढून यांना खूप त्रास देते. पण आता हे शेवटचं, ते माझ्या विश्वासाठी. सिद्धू, ए अवलक्षणे, सिद्धू, काय रे? आ, मी तुला सांगते संपत, हिना हा डाव बरोबर साधलेला आहे. कारण सिद्धूला आपण पक्षातून काढून टाकले, त्याला आपण पैसे देणं बंद केले, त्यामुळे हिचं पित्त खवळलेलं असणार. सिद्धूला आता आपल्याकडून काही एक मिळत नाही, तेव्हा आता सिद्धूकडून हिला फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही, हे कळालं असेल. आणि म्हणूनच हिनं डाव साधले आपल्यावर. बस हे काय आले? हा, काय काय बोलणार आहेस तू? हे बघ आजी, मला यावरती अजिबात कुठलंही मत मांडायचं नाही. कारण आम्ही दोघं काहीही बोललो तरी तू दोष आम्हालाच देणार हे कळलंय आम्हाला. आणि किती वेळा समजायचं तुला आता? काय समजावून सांगणार आहेस तू मला? काय समजावून सांगणार आहेस? ही तुमची थेरक? अरे दहीहंडीच्या कार्यक्रमात तू हिला मित्र म्हणून काय बोलतोयस? आणि ही अरे सार्वजनिक ठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमात ऐन वेळेला काय येते आणि स्वतःच्याच नवऱ्याला मित्राच्या नावाने काय हाका मारते. वा, तुम्हाला एवढ्याही अकला नव्हत्या? तो कार्यक्रम पक्षाचा होता, सार्वजनिक ठिकाण होतं, तुमची स्वतःची खोली नव्हती. पण तुम्हाला त्याची चाड नाही, लाज नाही. सिद्धू, अरे या पेपर मध्ये ही तुमची जोडी आवडलेली जी लोक आहेत ना, तीच लोक तुमच्या माघारी तुमची चेष्टा करतायत, हिणवतायत, हसतायत तुमच्यावर. पण तुम्हाला त्याची कुठे जाणीव आहे? तुम्हाला ते कळतच नाही आपण काय वागलं पाहिजे, काय नको. पण या तुमच्या वागण्यामुळं अख्खे गाडे पाटील कुटुंबावर अख्खं सासवड हसत चाललेलं आहे. कारण संपतचा मुलगा आणि त्याची बायको दहीहंडी सारख्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये नको नको ते रंग उधळतायत. अरे सिद्धू, तुम्हीच लोकांनी आपलीच इज्जत चव्हाट्यावर मांडायला लागल्यावर कोण निवडून देणार आहे माझ्या संपतला निवडणुकीत? हो का? मग गोकुळ अष्टमीच्या दिवशी जेव्हा पक्षाच्या बायका घरी आल्या होत्या तेव्हा तर तू भावना मॅडमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेस. उगाच गरज नसताना त्यांच्या मित्राचा विषय करून काढलास, तेव्हा कुठे गेली होती काळजी? सिद्धू, तू आजीला उलट प्रश्न विचारतोस? तुझी हिंमत खूप वाढली आहे. अरे मी आजपर्यंत कधीच आईला उलट प्रश्न नाही विचारले. अहो तिथेच चुकलात तुम्ही आणि घरातले सगळेच. आजीला जर आपण वेळेत बोललो असतो तर आज ही वेळ आलीच नसती. सिद्धिराज, तुम्ही प्लीज जरा शांत व्हा. लक्ष्मी निवास, लक्ष्मी